थँक्यू हो थँक्यू अभिनंदन. वा 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 धनराजजी वा. शेठजी तुमच्या काही लक्षात आलं का? व्याहीजी आणि विहीणबाईंची पावलं किती शुभ आहेत. त्यांचं पाऊल पडताच 500 टीव्हींची ऑर्डर मिळाली. मग आता आम्ही हे लग्न पक्का समजू? हो नक्की नक्की. जेठालालजी हे पकडा. हो 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 हो. मी अग्रीमेंटचे पेपर्स घेऊनच आलोय. तुम्ही त्यावर साइन करा. हो म्हणजे सगळ्या अटी क्लिअर होतील. बिलकुल बिलकुल. मी पेन जरा सॉरी. तुम्ही इथेच ठेवतात ना पेन तर. हो तुम्हाला माहिती आहे. हो थँक्यू. अग्रीमेंट वरती हा कशाला साइन करेल? अरे मी काही कुणीच साइन नाही करणार आहे. कारण की आता मुहूर्त चांगला नाहीये. तर काय साइन तर चांगल्या मुहूर्तावरच झाली पाहिजे. तर चांगल्या मुहूर्तातच करूया. हो धनराज शेठ हे पेपर्स आम्ही नंतर साइन करून पाठवून दिले तर चालतील तुम्हाला? हो हो बिलकुल बिलकुल. हो बस बस आम्ही पाठवून देतो. हे घ्या तुमचं पेन. आणि तुम्हाला एकापेक्षा एक चांगले पीस मिळतील. मुळीच तक्रारीची संधी नाही देणार आम्ही. काय बरोबर आहे. ते पेपर्स पाठवून द्या. हो नक्की नक्की. हो जी हो. थँक्यू. ओके थँक्यू. पाहिलं 500 टीव्हींची ऑर्डर बसल्या बसल्या मिळाली. तर मग आता आम्ही हे लग्न पक्का समजू? नाही नाही का? लग्न नाही का? काय चूक झाली का आमच्याकडून? तुम्ही तर खूपच अंधविश्वासू निघालात. अग्रीमेंटचे पेपर साइन करण्यासाठी कुणी मुहूर्त बघतं का? नाही तसा आमचा या सगळ्यांवर विश्वास नाहीये. जर नाही मानत तर आताच्या आता अग्रीमेंट वर साइन करून दाखवा. हो ठीक आहे मग आताच साइन करून टाकतो. त्यात काय. घ्या ही केली. हे घ्या. अरे हा का साइन करतोय? सगळे पेपर्स हेच साइन करतात का? खरं तर गोष्ट अशी आहे की आमचे बागेश्वरजी खूप बिझी असतात. बिझनेस साठी ट्रॅव्हलिंग खूप करावं लागतं त्यांना. ठिकठिकाणी फिरावं लागतं. तसा धंदा थांबवायला नको ना. म्हणून बागेश्वरजींनी शेठजींना पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे. अहो नोकरावर इतका विश्वास ठेवायचा नसतो. उद्या जर ह्याने पॉवर ऑफ अटर्नीचा फायदा उचलला आणि सगळे पैसे घेऊन पळून गेला तर? माझी इच्छा असली तरीही बँकेतून सगळे पैसे नाही काढू शकणार माताजी. कारण की बँकेत तर काय आहे की बागेश्वरजींचा फक्त अंगठाच चालतो. हो अंगठा का? तुला साइन करता येत नाही का? येते ना. तरी अंगठा तुम्हाला कळलं नाही काय की साइन तर कुणीही अशी कॉपी करू शकतं ना. पण अंगठा कुणीच कॉपी नाही करू शकत. तर तुमचे होणारे जावई खूप हुशार आहेत. मग आता आम्ही हे लग्न पक्का समजू? थांब ग बाळा. आता काय झालं आई? तुम्ही दुकान पण पाहिलं, गोडाऊन पाहिलं. आता काय बघायचं बाकी आहे? घर. एकदा घर बघितलं पाहिजे ना. नाही घर बघण्याची काहीच गरज नाहीये. बघ मला माणसांची फरक आहे. मी एका नजरेत माणसाला ओळखू शकतो. बोला. अरे दुकान इतकं चांगलं आहे, गोडाऊन इतकं चांगलं आहे, तर घर पण चांगलंच असेल ना. मग आता आपण हे लग्न पक्क समजूया. वय थँक्यू. उद्या बरोबर 4 वाजता बावरीच्या मामांच्या घरी तुमच्या नातेवाईकांसोबत या. आपण साखरपुड्याचा कार्यक्रम करून टाकू. जी 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 जी. चला सगळं नक्की झालं असेल तर आता तुम्ही निघा. उद्या साखरपुडा आहे तर तुम्हाला सगळी तयारी करायची असेल ना. वेळ खूप कमी आहे. आम्हाला पण तयारी करायची आहे. तुम्ही मस्करी चांगली करता. बागेश्वरजी तुम्ही माणूस अगदी चांगला ठेवलाय कामावर. दिवाळीसाठी आमच्या वतीने सुद्धा एक जोडी कपडे घेऊन द्या हा. आणि हो जरा सैल घ्या हा. बरं आता मी येतो हा. नमस्कार. 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 हाश. हा गेले गेले. साप नाही शेठजी, मी आहे बागा. अरे काय करतोयस तू? तुम्हाला साष्टांग दंडवत घालतोय मी शेठजी. अरे अरे बागा उभा राहा उभा राहा. नटू काका सांगायला हे बरं नाही दिसत. उभा राहा बाबा. उभा राहा बागा. अरे नमस्कार का करत होतास बाबा? शेठजी
मी नोकरी सोडून दिली तरी तुम्ही माझी इतकी मदत केली म्हणून थँक्यू. आणि सॉरी शेठजी, आज माझ्यामुळे माझ्या बावरीचे आई वडील तुम्हाला नको तसं बोलले. चला आता जे झालं ते झालं, आता लक्ष देऊन काम करायचं, ठीक आहे? हो शेठजी. शेठजी, आता त्या शर्टाच्या कैदेतून तुमचं पोट मुक्त करा. अरे हो, थँक्यू नटू काका, थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. हॅपी ब्रीदिंग, शुभ श्वासोच्छवास. बागेश्वरजी, अरे बापरे, बावरीची तुम्ही काय झालं? बागेश्वरजी, तुम्ही आई बाबांना खूपच आवडला आहात आणि उद्या आपला साखरपुडा होईल. तुम्ही बस उशीर करू नका, वेळेवर या. बाय बाय. बावरीची, बाय. हा गेली बावरी. हो. मग आता तुम्ही दोघं पण दुकानात जा बाबांनो, आज खूप नाटकं झाली आहेत. आता जरा धंद्यावर लक्ष द्या. हो शेठजी, चला नटू काका, चल चला. बाळ.